Hello students. In last class what we seen that what is meant by periodic motion, what is meant by oscillatory motion and what is meant by SHM. हे सगळ्यांच्या लक्षात आलंच असेल. सगळ्या SHM ह्या ऑसिलेटरी असतात, सगळ्या ऑसिलेटरी ह्या पिरियॉडिक असतात. पण ज्या पिरियॉडिक मोशन टू अँड फ्रो अबाउट फिक्स्ड पॉइंट्स असतात अशाच काय असतात ऑसिलेटरी. आणि ज्या ऑसिलेटरीमध्ये ए डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मायनस वाय असतात त्या ऑसिलेटरी ह्या काय असतात SHM. ओके. मग आता बघूयात आपल्याला याचा फर्स्ट पॉइंट पाहायचा आहे की प्रोजेक्शन ऑफ UCM, प्रोजेक्शन ऑफ युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. व्हॉट आय एम सेइंग, प्रोजेक्शन ऑफ UCM along diameter. What do we have to see? Projection of UCM along the diameter. म्हणजे युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचे प्रोजेक्शन कुणाच्या along पाहिजे, डायमीटरच्या. ओके. मग आता कसं पाहणार, कन्सिडर करा की युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आहे आणि पार्टिकल काय करायला अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये हॅविंग अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगा. ओके. मग नेमकं आधी लक्षात घेऊया की प्रोजेक्शन म्हणजे काय असतं. ओके. फॉर एक्झाम्पल सी हिअर प्रोजेक्शनची एक सिंपल कन्सेप्ट सांगतो. हा काय आहे, कन्सिडर करा एक पार्टिकल असंच आहे, हे हॉरिझॉन्टल लाईन आणि एक पार्टिकल या डायरेक्शन मध्ये चाललाय, सध्याची त्याची पोझिशन ही आहे. ओके. मग आता आपल्याला याचं जे प्रोजेक्शन आहे पार्टिकलचं हे हॉरिझॉन्टल लाईनवर घ्यायचे. म्हणजे हॉरिझॉन्टल लाईनवर त्याची पोझिशन घ्यायची. व्हॉट आय एम सेइंग, आर यू गेटिंग दिस वन? की या पार्टिकल ऍक्च्युअल पोझिशन पार्टिकलची इथे आहे, पण आपल्याला त्याची पोझिशन कुणावरती घ्यायची आहे, हॉरिझॉन्टल लाईनवरती. मग सरळ काय करायचं असतं, त्या पॉइंट पासून त्या हॉरिझॉन्टल लाईनवरती सरळ परपेंडिक्युलर टाकायचे असते. परपेंडिक्युलर जिथे येते हा जो पॉइंट झाला म्हणजे ही झाली पोझिशन ऑन हॉरिझॉन्टल लाईन आणि ही काय झाली ऍक्च्युअल पोझिशन. मग हॉरिझॉन्टल लाईनचा विचार केला तर ही पोझिशन झाली आणि ऍक्च्युअल विचार केला तर ही पोझिशन झाली. म्हणजेच की ज्या ठिकाणी आपल्याला पोझिशन पाहिजे तिथून सरळ त्याचे काय काढायचे, प्रोजेक्शन. प्रोजेक्शन म्हणजे सरळ काय ड्रॉ करायचे, परपेंडिक्युलर लाईन. ओके. मग आता बघा सिंपल आहे. मग ही युनिफॉर्म सर्क्युलर मोशन पार्टिकल आहे आणि ह्याचे जे प्रोजेक्शन आहेत युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचे डायमीटरच्या अलॉंग. मग आपल्याला दोन डायमीटर कन्सिडर करायचे. एक डायमीटर कन्सिडर करूया हॉरिझॉन्टल डायमीटर. कन्सिडर करा ही आहे हॉरिझॉन्टल डायमीटर. मी हॉरिझॉन्टल डायमीटरवर प्रोजेक्शन घ्या. इनिशियल ॲट टाइम t इज इक्वल्स टू 0 ला पार्टिकल इथं आहे. सी हिअर टाइम t इक्वल्स टू 0 ला पार्टिकल इथं आहे. मग आता मला सांगा की हॉरिझॉन्टल डायमीटर म्हणजे आपली मोशन आहे, त्याच्यामध्ये हे सेंटर झालं. हे सेंटर म्हणजे कोणती पोझिशन झाली, मीन पोझिशन. आताच सांगितलं. ही कोणती पोझिशन झाली, एक्स्ट्रीम पोझिशन. ही कोणती पोझिशन झाली, मायनस एक्स्ट्रीम पोझिशन. प्लस एक्स्ट्रीम पोझिशन मायनस एक्स्ट्रीम पोझिशन. आता व्यवस्थित बघा, पार्टिकल काय केला, पार्टिकल इथं आला. पार्टिकल इथं आला की त्याचं प्रोजेक्शन घेतलं आपण. पार्टिकल इथं आला म्हणजे प्रोजेक्शन कसं आलं, लाईक दिस वे. या पॉइंटला प्रोजेक्शन आलं म्हणजे डायमीटरवर त्याची कोणती पोझिशन झाली, दिस वन. नंतर पार्टिकल समजा इथं आला, पार्टिकल इथं आला, प्रोजेक्शन घ्या, त्याचं प्रोजेक्शन घेतलं, कुठं आलं प्रोजेक्शन इथं म्हणजे डायमीटरवर पार्टिकल इथं. मग काय समजलं याच्यामधनं, इथून इथंपर्यंत पार्टिकल जाईपर्यंत या पॉइंटला गेल्यास प्रोजेक्शन कसं आलं, असं प्रोजेक्शन आलं. म्हणजे पार्टिकल इथून इथं जाईपर्यंत डायमीटरवरती पार्टिकल कुठे यायला, फ्रॉम एक्स्ट्रीम पोझिशन टू मीन पोझिशन. आलं लक्षात? मग सिमिलरली पार्टिकल पुढे आला, प्रोजेक्शन घ्या, पार्टिकल पुढे आला, प्रोजेक्शन घ्या, पार्टिकल पुढे आला, पोझिशन घ्या. म्हणजे डायमीटरवर पार्टिकल कुठे चाललाय, लाईक दिस वे, मीन पोझिशन टू निगेटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन. परत पार्टिकल इथं आला, त्याचं प्रोजेक्शन घ्या, इथं आला, प्रोजेक्शन घ्या, इथं आला, प्रोजेक्शन घ्या, इथं आला, प्रोजेक्शन घ्या. मग आता बघा प्रोजेक्शन असे असे म्हणजे पार्टिकल कुठं चाललाय, परत निगेटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशनवरनं मीन पोझिशन. परत पार्टिकल कुठे यायलाय, पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम. पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम कडे येताना प्रोजेक्शन घ्या, प्रोजेक्शन घेतले, परत मीन पोझिशनवरनं पार्टिकल कुठे चाललाय, एक्स्ट्रीम पोझिशन. म्हणजे बघा पार्टिकल जरी UCM म्हणजे अलॉंग सर्कम्फरन्स फिरत असेल तर डायमीटरच्या अलॉंग सुरुवातीला तो प्लस एक्स्ट्रीमला आहे, नंतर मीन, नंतर काय आहे निगेटिव्ह एक्स्ट्रीम, प्लस एक्स्ट्रीम वरनं मीन ला यायलाय, मीन वरनं निगेटिव्ह एक्स्ट्रीम वरनं मीन आणि परत कुठे यायलाय एक्स्ट्रीम.
एक्स्ट्रीम, म्हणजे इथं जे आहे मोशन स्टार्ट्स फ्रॉम मोशन कुठून स्टार्ट झालेलं दिस मोशन स्टार्ट्स फ्रॉम एक्स्ट्रीम पोझिशन. तर मोशन कुठून स्टार्ट झालेलं आहे एक्स्ट्रीम पोझिशनवर. आलं लक्षात? नीट लक्षात घ्या, एकदम सिंपल आहे. हा क्वेश्चन बोर्डला विचारला जाऊ शकतो. प्रोजेक्शन ऑफ UCM अलॉंग द डायमीटर. नीट मध्ये याचं काही काम नसतं, फक्त याचं काम कुठं असतं, याचं जे काम असतं फक्त बोर्डमध्ये. काय करायचंय? हॉरिझॉन्टल सर्कल ड्रॉ केलं सर्वांनी. सॉरी, हॉरिझॉन्टल म्हणतो, व्हर्टिकल सर्कल ड्रॉ. व्हर्टिकल सर्कल मध्ये एक पार्टिकल घेतलाय, हॉरिझॉन्टल डायमीटर केली आपण. दोन डायमीटर असतात, व्हर्टिकल डायमीटर, हॉरिझॉन्टल. या सर्कलला नंबर ऑफ डायमीटर्स असतात, पण दोन कन्सिडर करायच्या. मग हॉरिझॉन्टल डायमीटर मध्ये नीट लक्षात घ्या, हे सेंटर म्हणजे काय झालं? मीन पोझिशन. लक्षात, हे सेंटर म्हणजे काय झालं? मीन पोझिशन. हे काय झालं? निगेटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन. ही काय झाली? पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन. पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन वरनं पार्टिकल निघाला पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन वरनं. मग आता बघा इथे गेला, त्याचा घेतलं प्रोजेक्शन. प्रोजेक्शन घेणं मी आत्ताच सांगितलं. ही काय असते? हॉरिझॉन्टल लाईन, ऍक्च्युअल पार्टिकल इथे आहे. आता इकडे बघा, ऍक्च्युअल पार्टिकल इथे आहे, पण आपल्याला त्याची पोझिशन कुणावर घ्यायची आहे? डायमीटरवर. मग पोझिशन घेताना सरळ काय मारायचे? परपेंडिक्युलर. म्हणून मी इथून काय मारले? सरळ परपेंडिक्युलर. म्हणजे ही पोझिशन त्याची कशावरती झाली? डायमीटर. इथून पार्टिकल इथे आला, पोझिशन घेतली, इथं गेला, पोझिशन घेतली, इथं गेला, पोझिशन घेतली, इथं गेला, पोझिशन घेतली. मग आता बघा, या डायमीटर वरती पार्टिकल कसा मूव्ह व्हायला? प्लस एक्स्ट्रीम पोझिशन वरनं मीन पोझिशन वरनं निगेटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन. आता परत पार्टिकल आला, परत प्रोजेक्शन घेतले, या प्रोजेक्शन वरनं काय समजलं? म्हणजे इथनं इथपर्यंत येताना पार्टिकल परत कुठे यायला? डायमीटरच्या लॉंग एक्स्ट्रीम पोझिशन टू मीन, आणि परत इथे येताना मीन पोझिशन टू एक्स्ट्रीम. म्हणजे एक रोटेशन सर्कम्फरन्स वरती झालं की एक कंप्लीट ऑसिलेशन कुणाच्या अलॉंग झाली रे बाबा? कुणाच्या अलॉंग झाली? डायमीटरच्या. आणि कालच्याच क्लासला मी एक ऑसिलेशन सांगितलं होतं, प्रत्येक पॉइंटला पार्टिकल किती वेळेस गेला पाहिजे? 2 वेळेस. मग बघा, प्लस एक्स्ट्रीम वरनं कुठे आला? मीन वरनं निगेटिव्ह एक्स्ट्रीम वरनं मीन, आणि मीन वरनं परत पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम. म्हणजे तिथं मोशन कुठून स्टार्ट झाली? मोशन स्टार्ट फ्रॉम एक्स्ट्रीम पोझिशन. ओके. मग आता ह्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागत असतं? इक्वेशन फॉर डिस्प्लेसमेंटसाठी इक्वेशन काढायचं असतं. मग हे पण सेम प्रोजेक्शन यूज करूनच काढायचं असतं, इक्वेशन ऑफ डिस्प्लेसमेंट. आता बघा, इक्वेशन ऑफ डिस्प्लेसमेंट म्हणजे काय असेल? लाईक दिस वे. ओके, हे मोशन. आता मी तर कोणती डायमीटर घेतो? व्हर्टिकल डायमीटर. सी हियर, दिस इज द व्हर्टिकल डायमीटर. व्हर्टिकल डायरेक्ट मीन पोझिशन ही झाली प्लस एक्स्ट्रीम पोझिशन, ही काय झाली? मायनस एक्स्ट्रीम पोझिशन. मला सांगा, मीन पोझिशन म्हणजे सेंटर टू एक्स्ट्रीम पोझिशनचं डिस्टन्स काय असेल? रेडियस. त्याच्यानंतर सेंटर टू निगेटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन, हे पण डिस्टन्स काय असेल? रेडियस. मग चला, इनिशियलला पार्टिकल आहे या पॉइंटला, ॲट टाइम t इज इक्वल्स टू 0 पार्टिकल इज ॲट दिस पोझिशन. हा पार्टिकल निघाला हॅविंग अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगा. अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगाने हा पार्टिकल निघाला. चला, आफ्टर टाइम t, हा काहीतरी p कन्सिडर करूयात. आफ्टर टाइम t पार्टिकल रिचेस टू m. म्हणजे आफ्टर टाइम t टाइमिंग नंतर पार्टिकल हा कुठे आला? m पॉइंटला आला. m पॉइंटला. चला, हे जॉईन करा, हे जॉईन करूयात आपण. ही पण काय झाली रे पोरांनो? रेडियस. ओके. आता काय करूया, या पार्टिकलची, म्हणजे आता हे अँग्युलर डिस्प्लेसमेंट काहीतरी झाली, अँगल डिस्क्राइब, इनिशियल पॉइंट हा होता, अँगल डिस्क्राइब किती पकडूया? थीटा. आता मला नीट सांगा, मला या पॉइंटचं जे हे आहे प्रोजेक्शन, या पॉइंटचं प्रोजेक्शन व्हर्टिकल डायमीटरवर घ्यायचं. कुठे घ्यायचंय? व्हर्टिकल डायमीटर. व्हर्टिकल डायमीटर म्हणजे दिस वन, ही झाली व्हर्टिकल डायमीटर. मग याचं प्रोजेक्शन जर मी व्हर्टिकल डायमीटर वरती घेतलं तर प्रोजेक्शन कुठे येते? इथं. म्हणजे काय घ्यायचे? परपेंडिक्युलर. लक्षात समजलं इथेपर्यंत? मग आता बघा, हा अँगल थीटा असेल तर हा पण अँगल थीटा झाला. झेड मधले अँगल कोणते झाले? अल्टरनेट अँगल. ही काय झाली? रेडियस. ओके. मग आता बघा, ह्या ऑन द डायमीटर वर म्हणतोय पार्टिकल मीन पोझिशन पासून इथपर्यंत आहे. OPM, त्याला n नाव दिलं. म्हणजे ON हे इतकं डिस्टन्स आहे. मग मीन पोझिशन पासून जी काही डिस्प्लेसमेंट असते त्यालाच काय म्हणत असतात? y. म्हणजे जर पार्टिकलची डिस्प्लेसमेंट
डिस्प्लेसमेंट किती आहे वाय, वाय म्हणजेच काय होईल. परत एकदा बघा, इनिशियली पार्टिकल कुठं होता पी पॉइंटला, इनिशियली पार्टिकल कुठं होता पी पॉइंटला. इथपर्यंत आलं लक्षात? अरे हा या ना, आलं का? इनिशियली पार्टिकल कुठं होता पी पॉइंटला. मग मी काय केलं, त्याचं पहिल्यांदा प्रोजेक्शन घेतलं, पहिल्यांदा प्रोजेक्शन कुठं आलं मीन पोझिशनवर. म्हणजे इनिशियलला पॉइंट डायमीटरच्या अकॉर्डिंग मध्ये कुठं आहे मीन पोझिशन. म्हणजेच मोशन स्टार्ट फ्रॉम मीन पोझिशन. हे इकडे बघा बरं, हा डायमीटरच्या इनिशियलला पार्टिकल कुठं आहे एक्स्ट्रीम, बरोबर. म्हणून इथं मोशन स्टार्ट फ्रॉम एक्स्ट्रीम. व्हर्टिकल डायमीटरचा विचार केला तर पहिलं प्रोजेक्शन कुठे यायले मीन पोझिशन. म्हणजेच मोशन स्टार्ट्स फ्रॉम मीन पोझिशन. मग आफ्टर 90 पार्टिकल रिचेस टू द पॉइंट एम पॉइंटला रीच झाला. मग हे डिस्टन्स काय असेल रेडियस. आता मला हॉरिझॉन्टल डायमीटरवर नाही, व्हर्टिकल डायमीटरवरती काय घ्यायचंय, व्हर्टिकल डायमीटरवरती काय घ्यायचंय प्रोजेक्शन. आलं लक्षात? मग मी व्हर्टिकल डायमीटरवर काय घेतलं त्याचं प्रोजेक्शन. आलं लक्षात? मग प्रोजेक्शन बघा इथं घेतलं. मग आता ह्या डायमीटरवरती ही मीन पोझिशन, ही एक्स्ट्रीम पोझिशन, सध्याचा पार्टिकल कुठं आहे एन पोझिशनला. म्हणजे एन हीच काय झाली आपली ओ एन हीच काय झाली पार्टिकलची डिस्प्लेसमेंट. ओके. मग चला इन ट्रायंगल, चला कुठला ट्रायंगल आहे बघा, इन ट्रायंगल ओ एम एन, इन ट्रायंगल ओ एम एन sin theta is equals to opposite side y अपॉन हायपोटेन्युस काय आहे r. म्हणजेच y is equals to काय आहे r sin of theta. लो सबस्टिट्यूट करा. आता मला सांगा पार्टिकल मीन पोझिशन, आता इथं जे मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट असते, मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट, मग मॅक्सिमम डिस्प्लेसमेंटलाच काय म्हणत असतात एम्प्लिट्यूड. मग मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट हीच काय असते तर मीन पोझिशन टू कुठपर्यंतचं डिस्टन्स एक्स्ट्रीम पोझिशन पर्यंत हीच मॅक्सिमम डिस्प्लेस. मीन पोझिशन टू एक्स्ट्रीम, याच्या लांब पार्टिकल जाणं शक्य आहे का नाही. मग मीन पोझिशन टू एक्स्ट्रीम पोझिशन काय डिस्टन्स आहे इथं रेडियस. म्हणजे रेडियसलाच काय म्हणता येईल रे पुरांनो आपल्याला एम्प्लिट्यूड. एम्प्लिट्यूड म्हणजे काय असतं मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट. साध्या भाषेत सांगायचं असेल तर मीन पोझिशन पासून कुठपर्यंतचं डिस्टन्स एक्स्ट्रीम पोझिशन पासूनचं. मग मीन पोझिशन पासून एक्स्ट्रीम पोझिशन काय डिस्टन्स आहे रेडियस. रेडियस म्हणजेच एम्प्लिट्यूड. म्हणजे इक्वेशन काय आलं y इज इक्वल्स टू रेडियस ए साइन ऑफ थीटालाच काय लिहिता येतं ओमेगा टी. काय मुलं म्हणतील कसं काय सर, कारण ओमेगाचाच फॉर्म्युला काय असतो थीटा बाय टी. म्हणजे थीटा इज इक्वल्स टू काय लिहिता येतं ओमेगा टी. Instead of theta, right here omega. So what is the equation for displacement? Y is equals to a sin omega t. And हे कधी equation when motion starts from mean position. Motion कुठून स्टार्ट होत असेल तर mean position. ओके. मग आता बघा मी तुम्हाला हे व्यवस्थित सांगतो. हे एवढं करत बसायची गरज नसते. हे फक्त कुणासाठी असतं म्हणून सांगितलं मी, बोर्ड नीटसाठी तर गरजच नसते. फक्त नीटसाठी काय गरज असते मोशन स्टार्ट्स फ्रॉम मीन पोझिशन देन y इज इक्वल्स टू a sin ओमेगा t. आलं लक्षात? काय केलं इन ट्रायंगल ओ एम एन, इन ट्रायंगल ओ एम एन हा थीटा म्हणजे हा थीटा अल्टरनेट अँगल, साइन थीटा अपोजिट साइड y अपॉन हायपोटेन्युस काय रेडियस. सो y इज इक्वल्स टू r sin थीटा. नाउ व्हाट इज द r रेडियस. मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट जे असते मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट इज कॉल्ड एज एम्प्लिट्यूड. मग मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट कुठली असते मीन पोझिशन टू एक्स्ट्रीम पोझिशन. हे जे डिस्टन्स असतं ह्यालाच काय म्हणतात मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट. मग मीन पोझिशन टू एक्स्ट्रीम पोझिशन हे इथून इतकं डिस्टन्स किती आहे रेडियस. मग रेडियसलाच काय म्हणत असतात एम्प्लिट्यूड. आलं लक्षात? मग लिहून टाका रेडियसलाच एम्प्लिट्यूड. इन्स्टेड ऑफ रेडियस एम्प्लिट्यूड साइन ॲज इट इज थीटा. ओमेगा म्हणजेच थीटा बाय टी. थीटा म्हणजेच काय झालं ओमेगा टी. म्हणजे y इज इक्वल्स टू काय झालं a sin ओमेगा टी. मग आता आपण आपला पहिला पॉइंट घेऊया, फर्स्ट पॉइंट. आता एक पॉइंट घेऊया. पहिला पॉइंट घेऊया डिस्प्लेसमेंट. सी हियर फर्स्ट पॉइंट इज डिस्प्लेसमेंट. पहिला पॉइंट डिस्प्लेसमेंट. त्याला y ने रिप्रेझेंट करतात, पूर्ण लिहित बसत नाही. पहिला पॉइंट डिस्प्लेसमेंट. इक्वेशन आलं डिस्प्लेसमेंटचं y इज इक्वल्स टू a sin ऑफ ओमेगा.
दिस इज द एक्सप्रेशन फॉर डिस्प्लेसमेंट. हे कधी वापरायचं? when motion starts from मोशन कुठून स्टार्ट होत असेल तर मीन पोझिशन. म्हणजे मोशन जर मीन पोझिशन पासून स्टार्ट होत असेल तर डिस्प्लेसमेंटचं कोणतं इक्वेशन वापरायचं? ए साइन ओमेगा टी. असं का? कारण साइन फंक्शनचा जर ग्राफ काढला तर ही झाली मीन पोझिशन. साइन फंक्शनचा ग्राफ हा नेहमी कुठून स्टार्ट होत असतो? मीन पोझिशन. म्हणजे एक साइन फंक्शन हे वन ऑसिलेशन इतकंच असतं. बघा बरं कसं ते. ही कोणती पोझिशन झाली? मीन पोझिशन. ही झाली प्लस एक्स्ट्रीम. ही कोणती पोझिशन झाली? मायनस एक्स्ट्रीम. खरं आहे का नाही ते नीट बघा. सुरुवातीला पार्टिकल कुठं असतो? मीन पोझिशन. याचा अर्थ नंतर पार्टिकल कुठे गेला? प्लस एक्स्ट्रीम. नंतर पार्टिकल कुठे आला? परत मीन पोझिशन. परत कुठे गेला? निगेटिव्ह एक्स्ट्रीम. परत कुठे आला? मीन पोझिशन. म्हणजे बघा बरं हे आणि हे सेम झालं. म्हणजे एक साइन फंक्शन हे कुणाच्या इक्विव्हॅलंट असतं? वन ऑसिलेशनच्या. आणि हे मीन पोझिशन पासून स्टार्ट होत असतं. म्हणून डिस्प्लेसमेंटचे इक्वेशन ए साइन ओमेगा टी हे कधी असतं? व्हेन मोशन स्टार्ट्स फ्रॉम मीन पोझिशन. लक्षात? सिमिलरली दुसरं इक्वेशन पण असतं डिस्प्लेसमेंटचं, y इज इक्वल्स टू ए कॉस ऑफ ओमेगा टी. हे कधी वापरायचं? ए कॉस ऑफ ओमेगा टी व्हेन मोशन स्टार्ट्स फ्रॉम एक्स्ट्रीम पोझिशन. मोशन जेव्हा कुठून स्टार्ट होते ते एक्स्ट्रीम पोझिशन. ओके. मग एक्स्ट्रीम पोझिशन पासून मोशन स्टार्ट होत असेल तर काय यूज करायचं? y इज इक्वल्स टू ए कॉस ओमेगा टी. बघा आता सिमिलरली कॉस फंक्शनचा जो ग्राफ असतो आता सेम प्लस एक्स्ट्रीम पोझिशन, मीन पोझिशन आणि हे काय झालं? मायनस एक्स्ट्रीम पोझिशन. म्हणजे कॉस फंक्शन हे कुठून स्टार्ट होत असतं? एक्स्ट्रीम. बघा एक्स्ट्रीम मधनं कसं होत असतं? लाईक दिस वे. एक्स्ट्रीम पोझिशन असं. मग आता बघा बरं हे खरंच वन ऑसिलेशन आहे का? आधी पार्टिकल कुठं होता? पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम. हे प्लस एक्स्ट्रीम. प्लस एक्स्ट्रीम वरनं कुठं आला? मीन पोझिशन. परत कुठं आला? मीन पोझिशन. मीन पोझिशन वरनं कुठं गेला? निगेटिव्ह एक्स्ट्रीम. निगेटिव्ह एक्स्ट्रीम. निगेटिव्ह एक्स्ट्रीम वरनं कुठं आला? मीन पोझिशन. मीन पोझिशन. मीन पोझिशन वरनं कुठं गेला? पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम. मीन पोझिशन वरनं कुठं आला? पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम. म्हणजेच बघा हे पण कंप्लीट काय झालं? वन ऑसिलेशन. सो माइंड इट. आता इथून पुढे दोनच गोष्टी लक्षात ठेवायच्या. जर मोशन मीन पोझिशन मधनं सुरू झाली तर डिस्प्लेसमेंटचे इक्वेशन ए साइन ओमेगा टी. आणि सेकंड जर मोशन स्टार्ट्स फ्रॉम एक्स्ट्रीम पोझिशन असेल तर डिस्प्लेसमेंटचे इक्वेशन ए कॉस ओमेगा टी. साइन फंक्शनचा ग्राफ मीन पोझिशन पासून सुरू होतो. एक साइन फंक्शन म्हणजे एक ऑसिलेशन ज्याची स्टार्ट होत असते मीन पोझिशन. आणि कॉस फंक्शनचा ग्राफ हा कुठून स्टार्ट होत असतो? एक्स्ट्रीम पोझिशन. म्हणजेच मोशन स्टार्ट्स फ्रॉम एक्स्ट्रीम पोझिशन. आणि बघा इकडं कुठून स्टार्ट झालं मोशन? प्लस एक्स्ट्रीम वरनं मीन पोझिशन मायनस एक्स्ट्रीम मीन आणि हे प्लस एक्स्ट्रीम. आलं लक्षात? माइंड इट. when motion starts from mean position काय वापरणार कोणतं डिस्प्लेसमेंट इक्वेशन? a sin omega t. when motion starts from extreme position काय वापरणार इक्वेशन? y is equals to a cos omega t. ओके. कोण बोलायले रे? लय समजायले का? गेट द बोर्ड. आता पण डिस्प्लेसमेंटचा सर्वात एक इम्पॉर्टंट पॉइंट असतो जो की भरपूर जण मिस्टेक करतात घेतात. पण मी सांगितल्यानंतर कधीच मिस्टेक करायची नाही किंवा होणारच नाही. हे काय असतं? डिस्प्लेसमेंट ऑलवेज टेकन फ्रॉम. डिस्प्लेसमेंट ऑलवेज टेकन फ्रॉम मीन पोझिशन. although motion start from mean position or extreme position. चा मीनिंग काय? बघा इकडे मोशन कुठूनही स्टार्ट होते. मीन वरनं सुरू होऊ द्या किंवा एक्स्ट्रीम वरनं सुरू होऊ द्या. जी डिस्प्लेसमेंट असते ही नेहमी कुठून घेत असतात? मीन पोझिशन पासून. नेहमी कुठून घेत असतात? मीन पोझिशन. फॉर एक्झाम्पल समजा काय आहे? एक पॉइंट्स आहे. हे मीन पोझिशन हा आहे a/2 कन्सिडर करा. हा आहे a/√2 आणि हा आहे एक्स्ट्रीम पोझिशन. हा कुठून आहे? एक्स्ट्रीम पोझिशन.
मग समजा पार्टिकल मीन पोझिशनवरनं, व्हॉट आय एम सेइंग, समजा पार्टिकल मीन पोझिशनवरनं कुठे गेला ए बाय टू, मीन पोझिशनवरनं कुठे आला ए बाय टू, मीन पोझिशनवरनं आला ए बाय टू, तर या केसमध्ये डिस्प्लेसमेंट झाली y इज इक्वल्स टू ए बाय टू. लक्षात, कारण इथून इथपर्यंत डिस्टन्स किती आहे ए बाय टू आणि स्ट्रेट लाईन असल्यामुळे डिस्टन्स हेच काय असतात डिस्प्लेसमेंट. सिमिलरली मोशन स्टार्ट्स फ्रॉम एक्स्ट्रीम पोझिशन. मोशन कुठून स्टार्ट झाली एक्स्ट्रीम, मग एक्स्ट्रीम पोझिशनवरून मोशन स्टार्ट झाले आणि पार्टिकल आला ए बाय रूट टूला. पार्टिकल काय आला ए बाय रूट टूला. लक्षात, आणि मीन पोझिशन टू एक्स्ट्रीम पोझिशन डिस्टन्स हे काय असणार ए, कारण हेच काय असणार अँप्लिट्यूड, आणि मॅक्सिमम डिस्प्लेसमेंटलाच काय म्हणतात अँप्लिट्यूड. सांगतो मी पुढं. मग मला सांगा एक्स्ट्रीम वरून कुठे आला ए बाय रूट टूला. आता काही जण काय करतो आपण, डिस्प्लेसमेंट इज इक्वल्स टू फायनल काय आहे ए मायनस इनिशियल काय आहे ए बाय रूट टू अशी डिस्प्लेसमेंट काढतो. हे कंपल्सरी चुकीचं आहे. का चुकीचं आहे, कारण डिस्प्लेसमेंट ऑलवेज टेकन फ्रॉम कुठून येत असतात मीन पोझिशन, ऑल्दो मोशन स्टार्ट्स फ्रॉम मीन पोझिशन ऑर एक्स्ट्रीम. मग आता बघा फायनली पार्टिकल कुठं आहे तुमचा ए बाय रूट टूला, त्याचं ई पासून डिस्टन्स नाही बघायचं, त्याचं मीन पासूनच डिस्टन्स बघायचं. मीन पासूनच म्हणजे 0 पासून, त्याचं 0 पासून डिस्टन्स किती आहे ए बाय रूट टू, डिस्प्लेसमेंट काय झाली ए बाय रूट टू. सो डिस्प्लेसमेंट ऑलवेज टेकन फ्रॉम मीन पोझिशन ऑल्दो मोशन स्टार्ट्स फ्रॉम मीन पोझिशन ऑर एक्स्ट्रीम पोझिशन. आलं लक्षात. चला पटकन सांगा, पार्टिकल 0 टू ए बाय रूट टू गेला, व्हॉट इज डिस्प्लेसमेंट ए बाय रूट टू. पार्टिकल एक्स्ट्रीम टू ए बाय रूट टू गेला, व्हॉट इज डिस्प्लेसमेंट ए बाय रूट टू. असं म्हणलं का रे बाबा, कारण डिस्प्लेसमेंट ऑलवेज टेकन फ्रॉम मीन पोझिशन, आणि डिस्प्लेसमेंट नेहमी कुठून घ्यायची मीन पोझिशन. नाहीतर असं करतात सर ई वर ए आलाय, ह्या ए कोऑर्डिनेटचा ए बाय रूट टू, मग इथून इतकं किती झालं ए मायनस ए बाय रूट टू, ही डिस्प्लेसमेंट झाली ना. नाही बाबा, हे चुकीचं आहे, कारण डिस्प्लेसमेंट ऑलवेज टेकन फ्रॉम मीन पोझिशन. फक्त पार्टिकलची प्रेझेंट पोझिशन पाहिजे. कोणती पोझिशन, प्रेझेंट पोझिशन. आणि प्रेझेंट पोझिशनचं पार्टिकलचं कुठून डिस्टन्स पाहायचं मीन पोझिशन पासून. मग मीन पोझिशन पासून प्रेझेंट पार्टिकलचं जे डिस्टन्स असेल तीच काय असेल डिस्प्लेसमेंट. लक्षात समजलं डिस्प्लेसमेंट काय. चला पटकन सांगा डिस्प्लेसमेंट. मीन पोझिशन पासून स्टार्ट होत असेल तर ए साइन ओमेगा टी, एक्स्ट्रीम पासून स्टार्ट होत असेल तर ए कॉस ओमेगा टी. मोशन कुठूनही स्टार्ट होऊ द्या, एक्स्ट्रीम वरनं होऊ द्या अथवा मीन वरनं होऊ द्या, डिस्प्लेसमेंट ऑलवेज टेकन फ्रॉम, डिस्प्लेसमेंट ऑलवेज टेकन फ्रॉम मीन पोझिशन. डिस्प्लेसमेंट नेहमी कुणापासून घ्यायची मीन पोझिशन पासून. ओके, आलं लक्षात. आता झालं डिस्प्लेसमेंट. चल आता पाहूयात आपण एम्प्लिट्यूड. नेक्स्ट क्वांटिटी, सेकंड क्वांटिटी. कसं असतं ही मीन पोझिशन, ही पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम, ही मीन पोझिशन, ही निगेटिव्ह एक्स्ट्रीम, ही मीन पोझिशन. यालाच काय म्हणत असतो वन ऑसिलेशन. मग मीन वरनं पार्टिकल प्लस एक्स्ट्रीमला जातो, प्लस एक्स्ट्रीम वरनं मीनला, मीन वरनं एक्स्ट्रीम. लक्षात. मग हे मीन पोझिशन टू एक्स्ट्रीम पोझिशन हे जे काही डिस्टन्स असतं मीन पोझिशन टू एक्स्ट्रीम पोझिशन, मग हीच डिस्प्लेसमेंट कोणतं डिस्प्लेसमेंट आहे मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट. हीच डिस्प्लेसमेंट म्हणजे कोणतं डिस्प्लेसमेंट आहे मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट. मीन पोझिशन टू एक्स्ट्रीम पोझिशन मॅक्सिमम डिस्प्लेसमेंटलाच काय म्हणत असतात एम्प्लिट्यूड. म्हणजेच डिस्टन्स फ्रॉम मीन पोझिशन टू एक्स्ट्रीम किंवा एक्स्ट्रीम टू मीन हे पण एम्प्लिट्यूड, किंवा मीन टू निगेटिव्ह एक्स्ट्रीम हे पण एम्प्लिट्यूड, एक्स्ट्रीम टू मीन पोझिशन हे पण काय असेल एम्प्लिट्यूड. मग आता मला सांगा बरं विचार करून, एक ऑसिलेशन झालं,
एका ऑसिलेशन मध्ये डिस्टन्स ट्रॅव्हल किती व्हायले रे पोरांनो? डिस्टन्स ट्रॅव्हल ए ए ए ए किती व्हायले? 4a. एका ऑसिलेशन मध्ये डिस्प्लेसमेंट किती व्हायले रे? एका ऑसिलेशन मध्ये डिस्प्लेसमेंट किती व्हायले? अरे किती व्हायले डिस्प्लेसमेंट? पटकन बोल बेटा, किती व्हायले डिस्प्लेसमेंट? मीन पोझिशन इनिशियल पॉइंट आहे, फायनल पॉइंट पण मीन पोझिशन आहे. मोशन जिथनं स्टार्ट व्हायले तिथंच थांबायले, म्हणजेच नो डिस्प्लेसमेंट. नो डिस्प्लेसमेंट म्हणजे किती डिस्प्लेसमेंट? झिरो डिस्प्लेसमेंट. झिरो डिस्प्लेसमेंट. मग त्याच्यानंतर तिसरं, टाइम किती लागत असतो? हे किती ऑसिलेशन व्हायले? एक ऑसिलेशन. आणि एक ऑसिलेशन साठी लागणारा टाइम हा काय असतो? टाइम पिरियड. डेफिनेशनच असते टाइम रिक्वायर्ड टू कंप्लीट वन सेट ऑफ ऑसिलेशन. टाइम रिक्वायर्ड टू कंप्लीट वन सेट इज कॉल्ड ॲज टाइम पिरियड. मग टाइम किती लागतो एक कंप्लीट ऑसिलेशन होण्यासाठी? टाइम पिरियड आणि लास्ट अँगल एक ऑसिलेशन होण्यासाठी अँगल किती लागत असतो? 2π. 2π म्हणजे 360. काय म्हणतील सर? कस काय? मला सांगा, एक सर्कल झालं, एक सर्कल कंप्लीट झालं, त्यावेळेस डायमीटरवर पण काय झालं होतं? एक ऑसिलेशन कंप्लीट झालं. मग एक सर्क्युलर मोशन होण्यासाठी किती अँगल लागतो? 360. मग एक सर्क्युलर मोशन झाली तेव्हाच एक ऑसिलेशन कोणावरती झालं होतं? डायमीटरवरती. मग एक ऑसिलेशन डायमीटरवरती झालं म्हणजेच एक कंप्लीट सर्कल झाला, म्हणजेच अँगल किती सबटेंड झाला? 360 इज नथिंग बट 2π. आलं लक्षात? नीट बघा इकडं. वन ऑसिलेशन म्हणजे अँप्लिट्यूड सांगत होतो, अँप्लिट्यूड मध्येच मी सगळं करून केलं. अँप्लिट्यूड म्हणजे काय असतं? मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट इज कॉल्ड ॲज अँप्लिट्यूड. मग वन ऑसिलेशन म्हणजे काय असतं? मीन पोझिशन टू एक्स्ट्रीम, एक्स्ट्रीम टू मीन, मीन टू निगेटिव्ह एक्स्ट्रीम, निगेटिव्ह टू एक्स्ट्रीम, निगेटिव्ह एक्स्ट्रीम टू मीन. काय म्हणते सर? सततच मोशन मीन पोझिशन वरनं सुरू करायला हो, कधी तर एक्स्ट्रीम वरनं करा की. अरे बाबा, जास्तीत जास्त सिलेबस हा किंवा जास्त प्रॉब्लेम किंवा जास्त टर्मिनॉलॉजी ही मीन पोझिशन पासूनच असते. आलं लक्षात? येते का लक्षात? मग आता लक्षात घ्या, मीन पोझिशन वरनं पार्टिकल प्लस एक्स्ट्रीमला गेला, हे ए म्हणजे मीन टू एक्स्ट्रीम, ए एक्स्ट्रीम टू मीन, ए मीन टू निगेटिव्ह एक्स्ट्रीम, ए निगेटिव्ह एक्स्ट्रीम टू मीन, ए. मग टोटल किती झाले? डिस्टन्स ए ए ए ए, डिस्टन्स किती झालं? 4a. डिस्प्लेसमेंट मीन पोझिशन पण तीच आहे, एक्स्ट्रीम पण तीच आहे, म्हणजे मीन पोझिशन हा इनिशियल पॉइंट, फायनल पण मीन पोझिशनच आहे, म्हणून डिस्प्लेसमेंट किती झाली? 0. काय म्हणतील? अहो सर, एवढं झाली तर डिस्प्लेसमेंट? आधी गदड्या, ते मी एकावर एक काढलं असतं सगळं तर दिसलं असतं का तुला? नाही. म्हणून मी थोडंसं खाली खाली काढलंय दिसावं म्हणून इनिशियल पॉइंट पण हा मीन पोझिशन आहे आणि फायनल पॉइंट पण हा काय आहे? मीन पोझिशन. म्हणून डिस्प्लेसमेंट 0. टाइम रिक्वायर्ड टू कंप्लीट वन सेट ऑफ ऑसिलेशन. एक सेट कंप्लीट करण्यासाठी किती लागत असतो? टाइम पिरियड. तर टाइम पिरियडलाच काय म्हणत असतात? कॅपिटल टी. अँगल आताच बघितलं आपण, एक कंप्लीट सर्कल होणं म्हणजे डायमीटरवर एक ऑसिलेशन होणं, आणि डायमीटरवर एक ऑसिलेशन होण्यासाठी सर्कलचा अँगल हा किती असतो? 2π. म्हणजे वन ऑसिलेशन साठी अँगल सबटेंडेड किती असतो? 2π. 2π इज नथिंग बट 360. ओके, हे झाले अँगल्स. मात्र बघा याच्यात दुसरी असतं पाथ लेंथ किंवा स्पॅन. त्याच्यात एक क्वांटिटी असते पाथ लेंथ ऑर स्पॅन. नाउ सी हियर व्हॉट इज पाथ लेंथ. पाथ लेंथ म्हणजे काय असतं? एक्स्ट्रीम पोझिशन टू एक्स्ट्रीम पोझिशन डिस्टन्स. म्हणजे एक्स्ट्रीम पोझिशन टू एक्स्ट्रीम पोझिशन जे काही डिस्टन्स असेल ते डिस्टन्स म्हणजेच काय असतं? पाथ लेंथ, किंवा त्यालाच काय म्हणतात? स्पॅन. मग आता बघा बरं, एक्स्ट्रीम पोझिशन टू एक्स्ट्रीम पोझिशन. एक्स्ट्रीम पोझिशन काय आहे? निगेटिव्ह एक्स्ट्रीम ही, पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम ही. म्हणजे निगेटिव्ह एक्स्ट्रीम टू पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम जे काही डिस्टन्स असतं त्यालाच काय म्हणत असतात? पाथ लेंथ. मग ही पाथ लेंथ किती असते बघा बरं? निगेटिव्ह एक्स्ट्रीम टू पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम. बघा बघा पटकन, हे एवढं ए आणि एवढं ए, ए किती झालं? 2a. निगेटिव्ह एक्स्ट्रीम टू पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम, इकडचं ए इकडचं ए, ए किती झालं? 2a. म्हणजे पाथ लेंथ किती झाली पोरांनो? 2a. सो माइंड इट, पाथ लेंथ ऑफ द ऑसिलेशन और स्पॅन इज, पाथ लेंथ किंवा स्पॅन हेच किती असतं? 2a. लक्षात? त्याच्यानंतर नेक्स्ट हे झाले दोन पॉइंट. पहिला डिस्प्लेसमेंट, दुसरा अँप्लिट्यूड.
मग मला सांगा बरं, डिस्प्लेसमेंट ही कोणती क्वांटिटी होती? वेक्टर क्वांटिटी. वेक्टर क्वांटिटी म्हणजे ऑब्वियसली काय असेल? डायरेक्शन. आणि डायरेक्शन काय असते डिस्प्लेसमेंटची? ऑलवेज अवे फ्रॉम मीन पोझिशन. हे तुम्ही वेक्टरमध्ये भरपूर ठिकाणी पाहिले, म्हणून मी तेव्हा सांगितलं नव्हतं, मला वाटलं माहीत असेल, पण आता मला सांगावं वाटलं. डायरेक्शन काय असते? अवे फ्रॉम मीन पोझिशन. दिस इज द डायरेक्शन. ओके, हे असते डायरेक्शन. चला, third quantity, velocity. Third quantity, velocity. Velocity म्हणजे काय असतं माहिती आहे तुम्हाला? रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट. वेलॉसिटी काय असतं? रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट. So you know that what is the expression for displacement? आता सर दोन आहेत, एक आहे a sin ओमेगा t आणि दुसरं आहे a cos ओमेगा. घ्यायचं कोणतं? तर आपण शक्यतो काय पाहूयात, when motion starts from mean position. y is equals to कोणतं इक्वेशन घेणार? a sin of ओमेगा. y चं इक्वेशन काय आलं? a sin of ओमेगा. लक्षात? मग वेलॉसिटी काय असते? वेलॉसिटी इज नथिंग बट रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट. रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट म्हणजे काय? dy by dt. मग dy by dt घ्या डेरिव्हेटिव्हचा. एम्प्लिट्यूड हे कॉन्स्टंट ॲज इट इज, a ॲज इट इज. साइनचा डेरिव्हेटिव्ह सगळ्यांना माहित आहे. साइनचा डेरिव्हेटिव्ह काय असतो? कॉस. अँगल ॲज इट इज, अँगल ॲज इट इज इनटू कुणाचा डेरिव्हेटिव्ह? अँगलचा. घ्या अँगलचा डेरिव्हेटिव्ह. ओमेगा टीचा डेरिव्हेटिव्ह कुणाच्या रिस्पेक्ट मध्ये? टीच्या. ओमेगा कॉन्स्टंट ॲज इट इज, टीचा टीच्या रिस्पेक्ट मध्ये 1 म्हणजे फक्त काय लिहिणार? ओमेगा. लक्षात? नीट बघा डेरिव्हेटिव्ह कसा घेतला. कॉन्स्टंट हे ॲज इट इज, साइनचा डेरिव्हेटिव्ह कॉस, अँगल ॲज इट इज, अँगल ओमेगा टी ॲज इट इज इनटू अँगलचा डेरिव्हेटिव्ह. ओमेगा टीचा डेरिव्हेटिव्ह कुणाच्या रिस्पेक्ट मध्ये? टीच्या. ओमेगा कॉन्स्टंट ॲज इट इज, टीचा डेरिव्हेटिव्ह टीच्या रिस्पेक्ट मध्ये 1. मग काय आलं वेलॉसिटीसाठी एक्सप्रेशन? वेलॉसिटी इज इक्वल्स टू a into ओमेगा cos ऑफ ओमेगा टी. दिस इज द एक्सप्रेशन फॉर वेलॉसिटी. वेलॉसिटीसाठी एक्सप्रेशन काय आलं? a ओमेगा cos ओमेगा टी. आणि हे जे इक्वेशन आलं हे कुणाचं झालं? फंक्शन ऑफ. हे इक्वेशन कुणाचं झालं? फंक्शन ऑफ टाइम. Velocity is equals to a omega cos omega t. This is the equation for velocity. but हे कुणाचं फंक्शन झालं? टाइमचं. मग आता आपल्याला बघा सिमिलरली हेच वेलॉसिटीचे इक्वेशन कुणाच्या फॉर्म मध्ये काढायचे आपल्याला? इन्स्टेड ऑफ टाइम डिस्प्लेसमेंटच्या. आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी इम्पॉर्टंट असतं. चला काढा पटकन डिस्प्लेसमेंटच्या फॉर्म मध्ये. डिस्प्लेसमेंटच्या फॉर्म मध्ये कसं कॅल्क्युलेट करणार? यू नो दॅट साइन ओमेगा टी. डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन काय आहे? y इज इक्वल्स टू a sin ऑफ ओमेगा टी. म्हणजे sin ओमेगा टी इज इक्वल्स टू काय आहे? y अपॉन e. लक्षात? यू नो दॅट रिलेशन बिटवीन sin अँड cos. sin आणि cos चे रिलेशन माहिती आहे तुम्हाला काय असतं? sin स्क्वेअर ओमेगा टी प्लस cos स्क्वेअर ओमेगा टी इज इक्वल्स टू 1. सो cos स्क्वेअर ओमेगा टी इज इक्वल्स टू 1 मायनस sin स्क्वेअर ओमेगा टी. इकडचं इकडं आलं मायनस. सो 1 मायनस साइन ओमेगा टी काय आहे? y बाय स्क्वेअर करायचं. 1 बाय y स्क्वेअर अपॉन a स्क्वेअर. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. a स्क्वेअर मायनस y स्क्वेअर अपॉन a स्क्वेअर इज इक्वल्स टू काय? cos स्क्वेअर ओमेगा टी. स्क्वेअर रूट घ्या. cos ओमेगा टी इज इक्वल्स टू अंडर रूट a स्क्वेअर मायनस y स्क्वेअर अपॉन हे a स्क्वेअरचं स्क्वेअर रूट काय आलं? सबस्टिट्यूट करून त्या इक्वेशन मध्ये घ्या. म्हणजे वेलॉसिटी इज इक्वल्स टू a ओमेगा cos ऑफ cos ओमेगा टी चं सबस्टिट्यूशन करायचं. cos ओमेगा टी चं सबस्टिट्यूशन काय? अंडर रूट a स्क्वेअर मायनस y स्क्वेअर अपॉन a गेट कॅन्सल. म्हणजे वेलॉसिटीसाठीचं एक्सप्रेशन काय आलं? ओमेगा अंडर रूट a स्क्वेअर मायनस y स्क्वेअर. दिस इज द एक्सप्रेशन फॉर वेलॉसिटी.
वेलॉसिटीचं एक्सप्रेशन आलं. हे एक्सप्रेशन कुणासाठी आलं? फंक्शन ऑफ कुणाचं फंक्शन आलं? हे डिस्प्लेसमेंटचं. म्हणजे याच्यामध्ये वाय आहे, म्हणजे काय आलं? फंक्शन ऑफ हे कुणाचं फंक्शन आलं? डिस्प्लेसमेंटचं. लक्षात इकडे बघा, इकडं वेलॉसिटी. वेलॉसिटी म्हणजे काय असतं? रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट. रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंटलाच काय म्हणत असतात? वेलॉसिटी. मग आपल्याला ही प्रोसेस दोन इक्वेशन यूज करून करता येते. आयदर यू कॅन यूज मोशन स्टार्ट्स फ्रॉम मीन पोझिशन और मोशन स्टार्ट्स फ्रॉम एक्स्ट्रीम पोझिशन. पण शक्यतो सगळ्या गोष्टी आपण हे कशाने करणार आहोत? व्हेन मोशन स्टार्ट्स फ्रॉम मीन पोझिशन. मग मोशन स्टार्ट्स फ्रॉम मीन पोझिशन म्हणजेच डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन y इज इक्वल्स टू a sin ओमेगा t. मग वेलॉसिटी इज इक्वल्स टू काय आलं? dy by dt इज इक्वल्स टू a ॲज इट इज साइनचा डेरिव्हेटिव्ह cos अँगल ओमेगा t ॲज इट इज. मग परत कुणाचा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल? अँगलचा. मग ओमेगा t चा डेरिव्हेटिव्ह कुणाच्या रिस्पेक्ट मध्ये? t च्या. ओमेगा t चा ओमेगा अधिक t चा डेरिव्हेटिव्ह t च्या रिस्पेक्ट मध्ये 1 म्हणजे इनटू काय आलं? ओमेगा. म्हणजे वेलॉसिटीसाठी एक्सप्रेशन झाले a ओमेगा cos ओमेगा t. सो राईट डाउन इट इज अ फंक्शन ऑफ टाइम. हे फंक्शन कुणाचं आहे? टाइमचं. लक्षात. पण हे नुसतं टाइमच्या फंक्शन मध्ये काढून जमत नाही. ह्याला कुणाच्या फंक्शन मध्ये काढावं लागतं? आणखी डिस्प्लेसमेंटच्या. कसं काढणार? y चं इक्वेशन डिस्प्लेसमेंटचं काय आहे? a sin ओमेगा t. मग sin ओमेगा t काय आहे? y by e. मग यू नो दॅट sin स्क्वेअर प्लस cos स्क्वेअर ओमेगा t 1 cos स्क्वेअर 1 मायनस sin स्क्वेअर. sin ओमेगा t किती आहे? y by e. सबस्टिट्यूट करा y by e त्याचा स्क्वेअर y स्क्वेअर बाय a स्क्वेअर. क्रॉस मल्टिप्लिकेशन a स्क्वेअर मायनस y स्क्वेअर अपॉन a स्क्वेअर. स्क्वेअर रूट घ्यायचं, a आलं. सबस्टिट्यूट करा, ये कॅन्सल. वेलॉसिटी ओमेगा अंडर रूट a स्क्वेअर मायनस y स्क्वेअर. म्हणजे हे काय झालं? फंक्शन ऑफ द टाइम. हे कुणाचं फंक्शन झालं? टाइमचं. आलं इथंपर्यंत लक्षात? अरे हा या ना, हे कुणाचं फंक्शन झालं? टाइमचं. लक्षात? बघा मग आता आपल्याला दोन इक्वेशन मिळाले. लिहिले ह्या दोन इक्वेशनला, ब्लॉक केलं वेलॉसिटीच्या दोन इक्वेशनला. एक कुणाचं फंक्शन? टाइमचं. आणि तिकडचं कुणाचं फंक्शन? डिस्प्लेसमेंट. मग प्रॉब्लेम मध्ये जास्त यूज कुणाचा करायचा? तर प्रॉब्लेम मध्ये जास्त यूज करायचा डिस्प्लेसमेंटच्या इक्वेशनचा. ओके. मग आता काय करूयात? ह्याचे काही नोट पॉइंट बघूयात. नोट पॉइंट कसे बघणार? सी हियर मोशनचे आपले दोन मेन पॉइंट बघूयात. हा मीन पोझिशन, हा मीन पोझिशन नंतर हा काय झाला? एक्स्ट्रीम पोझिशन. चला पटकन सांगा. मीन पोझिशनला डिस्प्लेसमेंट किती असते? 0. 0च असणार. एक्स्ट्रीम पोझिशनला डिस्प्लेसमेंट, एक्स्ट्रीम पोझिशनला डिस्प्लेसमेंट किती असणार? अँप्लिट्यूड. कारण मीन पोझिशन टू एक्स्ट्रीम पोझिशन डिस्प्लेसमेंट काय असते? अँप्लिट्यूड. लक्षात ठेवून टाकावे. वेलॉसिटी, वेलॉसिटी ॲट मीन पोझिशन ओमेगा अंडर रूट a स्क्वेअर मायनस y ची व्हॅल्यू 0, a स्क्वेअरचं स्क्वेअर रूट a. सो वेलॉसिटी काय आलं? a ओमेगा. दिस इज द मॅक्सिमम वेलॉसिटी. सो माइंड इट, maximum velocity of SHM is a omega and it is at the mean position. The maximum velocity it does the mean position. लक्षात. After that when particle goes to the extreme position, extreme position ला displacement किती आहे? a ठेवा. a square minus a ठेवलं, a square minus a square 0. velocity काय झाली? 0. म्हणजे velocity काय झाली? minimum. velocity काय झाली? 0. लक्षात. म्हणजे एक्स्ट्रीम पोझिशनला वेलॉसिटी मिनिमम असते 0. माइंड इट, इन केस ऑफ द SHM, SHM मध्ये मॅक्सिमम वेलॉसिटी ही मीन पोझिशनला असते आणि त्याची व्हॅल्यू असते a ओमेगा. मिनिमम वेलॉसिटी ही एक्स्ट्रीम पोझिशनला असते आणि त्याची व्हॅल्यू असते 0. आता व्यवस्थित लक्ष द्या. मीन पोझिशन कडनं एक्स्ट्रीम पोझिशन कडे जाताना वेलॉसिटी काय होत चालली? डिक्रीज. म्हणजे मीन टू एक्स्ट्रीम जाताना वेलॉसिटी डिक्रीज. मग एक्स्ट्रीम टू मीन येताना 0 टू किती होत चालले? मॅक्सिमम. म्हणजे वेलॉसिटी काय होत जाते? इनक्रीज. म्हणजे मीन पोझिशन टू एक्स्ट्रीम पोझिशन वेलॉसिटी डिक्रीज आणि एक्स्ट्रीम पोझिशन टू मीन पोझिशन वेलॉसिटी इनक्रीज. अँड ॲट एव्हरी पॉइंट वेलॉसिटी इज डिफरंट. प्रत्येक पॉइंटला वेलॉसिटी काय असते? डिफरंट. आता थोडं एक्स्ट्रीम पोझिशनला या. एक्स्ट्रीम पोझिशनला वेलॉसिटी 0 येते. म्हणजे पार्टिकल हा काय होतो? मोमेंटरीली रेस्ट पोझिशन. म्हणजे एक्स्ट्रीम पोझिशनला पार्टिकल हा काय येत असतो? मोमेंटरीली रेस्ट पोझिशन. म्हणून या एक्स्ट्रीम पोझिशनचं दुसरं नाव असतं रेस्ट
पोझिशन. नीट लक्षात घ्या, पार्टिकल हा एक्स्ट्रीम पोझिशनला मोमेंटरीली रेस्टला येत असतो, म्हणून या एक्स्ट्रीम पोझिशनचं दुसरं नाव असतं रेस्ट पोझिशन. लक्षात. मग याच्यानंतर आणखी आता बघा, पार्टिकल सुरुवातीला कुठं जात होता, मीन वरनं एक्स्ट्रीम, आणि व्हेलॉसिटी 0 झाल्यास एक्स्ट्रीम वरनं कुठे गेला, मीन पोझिशनला. डायरेक्शनचा विचार करा, डायरेक्शन काय राहिले, रिव्हर्स. म्हणजे ऍट एक्स्ट्रीम पोझिशन, ऍट एक्स्ट्रीम पोझिशन डायरेक्शन काय केल्या पार्टिकलची, डायरेक्शन गेट रिव्हर्स. आणि जिथं डायरेक्शन रिव्हर्स होत असते तिथं जो फेज चेंज असतो, हा फेज चेंज किती असतो, 180 और पाय. आता काही जणांना फेज चेंजच माहिती नाही. फेज चेंज म्हणजे काय असतं की आपण आपला अँगल किती डिग्रीनं बदलतो जाता, ह्याला म्हणतात फेज चेंज. आता बघा, मी सरळ जात होतो आणि सरळ जाऊन मी राईट अँगल मध्ये गेलो, म्हणजे मी किती अँगल चेंज केला, 90. मी सरळ गेलो आणि सरळ जाऊन मी परत आलो, अँगल कितीने चेंज केला मी, 180नं. ह्यालाच काय म्हणत असतात, फेज चेंज. फॉर एक्झाम्पल, समजा मी असं गेलो राईटला, म्हणजे हा अँगल चेंज कितीने केला, 90, म्हणजे हा काय झाला, फेज चेंज. लक्षात. मग आधी पार्टिकल कुठे जात होता, राईटला, नंतर कुठे गेला, लेफ्टला, म्हणजे कम्प्लिटली काय झालं, रिव्हर्स. आणि ज्या ठिकाणी पार्टिकल पोझिशनला रिव्हर्स करत असतो तिथं फेज चेंज किती असतो, 180 और पाय. आणि लक्षात घ्या, डायरेक्शन रिव्हर्स होण्यासाठी पार्टिकल शुड कम मोमेंटरीली रेस्ट पोझिशन. पार्टिकल कंपल्सरी त्या ठिकाणी मोमेंटरीली रेस्ट पोझिशनला आलाच पाहिजे. म्हणून इथून पुढे माइंड मध्ये सेट करून ठेवा, जिथं कुठं पार्टिकलचा फेज चेंज 180 और पाय असतो तिथं पार्टिकल कंपल्सरी रेस्ट पोझिशनला येतच असतो. ओके. याच्यानंतर नेक्स्ट असतं, पुढचा पॉइंट असतो की समजा एखाद्या बॉडी जर मी अपवर्ड पोझिशनला टाकली, हेच अपवर्ड पोझिशनला बॉडी टाकली, आणि तिथून काय होतं, हायेस्ट पॉइंटला व्हेलॉसिटी 0 आणि पार्टिकल कुठं स्टार्ट होतो, आता डाऊनवर्ड 0. इथं पण इकडे बघा, आधी अपला चाललाय नंतर डाऊनला, म्हणजे डायरेक्शन काय व्हायलाय, रिव्हर्स. म्हणजे फेज चेंज कितीचा व्हायलाय, 180 और पायचा फेज चेंज व्हायलाय, बरोबर. आणि बघा, ज्या पॉइंटला डायरेक्शन काय व्हायलाय, रिव्हर्स, ज्या पॉइंटला डायरेक्शन काय व्हायलाय, रिव्हर्स, या पॉइंटला फेज चेंज 180 और पाय, आणि तिथं कंपल्सरी व्हेलॉसिटी काय होत असते, 0. म्हणजे जिथं कुठं डायरेक्शन एक्झॅक्टली रिव्हर्स होत असते तिथं फेज चेंज हा 180 और कितीचा होत असतो, पायचा. लक्षात. दिस इज ऑल अबाउट द व्हेलॉसिटी. ओके. आतापर्यंत पटपट सांगा मला एकदा, पटकन रिवाइज करा. काय काय झालं होतं सुरुवातीला, ऑल ऑसिलेटरी मोशन्स, पिरियडिक पासून स्टार्ट होतो. पिरियडिक मोशन म्हणजे काय, दोज मोशन विच रिपीट इट्स पाथ आफ्टर इक्वल इंटरवल ऑफ टाइम. दुसरं काय, ऑसिलेटरी मोशन. Those periodic motion are to and fro about fixed point are called as oscillatory motions. SHM, those oscillatory motion in which at any point in the motion acceleration should be directly proportional to displacement and both are oppositely directed. तिसरं, त्याच्यानंतर पाहिलं होतं सरळ आपण डिस्प्लेसमेंटचे इक्वेशन्स, आजच पाहिले ते डिस्प्लेसमेंटचे इक्वेशन. A sin omega t when motion starts from mean position, A cos omega t when motion starts from extreme position. A means amplitude, कुठून कुठपर्यंतचं डिस्टन्स, mean position to extreme किंवा extreme position to mean position. लक्षात. त्याच्यानंतर नेक्स्ट, त्याच्या पुढचं पाहिलं होतं आपण व्हेलॉसिटी. ओके. व्हेलॉसिटीचे 2 इक्वेशन्स आले होते, आणि मी आणखी एक इम्पॉर्टंट सांगितलं होतं, डिस्प्लेसमेंट ऑलवेज टेकन फ्रॉम मीन पोझिशन ऑल्दो मोशन स्टार्ट्स फ्रॉम एक्स्ट्रीम पोझिशन और मीन पोझिशन. आणि सर्वात लास्टला पाहिलं होतं आपण व्हेलॉसिटी. काय काय पाहिलं होतं व्हेलॉसिटीमध्ये, लक्षात घ्या. व्हेलॉसिटीचे 2 इक्वेशन्स आले होते. एक इक्वेशन आलं होतं टाइमचं फंक्शन ए ओमेगा कॉस ओमेगा टी. दुसरं इक्वेशन आलं होतं डिस्प्लेसमेंटचं फंक्शन, काय आलं होतं, ओमेगा अंडर रूट ए स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर. ओके. मग त्याच्यानुसार मी दाखवलं होतं मीन पोझिशनला व्हेलॉसिटी मॅक्सिमम ए ओमेगा, एक्स्ट्रीम पोझिशनला मिनिमम 0. मीन टू एक्स्ट्रीम जाताना व्हेलॉसिटी डिक्रीज, एक्स्ट्रीम टू मीन येताना व्हेलॉसिटी इन्क्रीज. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट, एक्स्ट्रीम पोझिशनला व्हेलॉसिटी 0 होते, म्हणजे पार्टिकल मोमेंटरीली रेस्ट होते. त्याच्यावर MCQ विचारतात, म्हणून एक्स्ट्रीम पोझिशनचं दुसरं नाव असतं रेस्ट पोझिशन. आणि
या पॉइंटला पार्टिकल डायरेक्शन काय करतो, रिव्हर्स, म्हणजे डायरेक्शन रिव्हर्स केली की त्यांचे 180 और पाय होतो. माइंड इट, डायरेक्शन रिव्हर्स करण्यासाठी नेहमी वेलॉसिटी काय झाली पाहिजे, 0. वेलॉसिटी 0 होत नसेल तर डायरेक्शन रिव्हर्स करता येत नाही. आता समजा मी गेलो आणि मला डायरेक्शन रिव्हर्स करायचं, कंपल्सरी मला मोमेंटरी फॉर फ्रॅक्शन ऑफ सेकंडसाठी रेस्ट करूनच काय करावी लागेल, डायरेक्शन रिव्हर्स करावी लागेल. सांगा बरं, मी मोशनमध्ये माझी डायरेक्शन रिव्हर्स करू शकतो का, नाही. मी त्याच पॉईंटला बघा, त्याच पॉईंटला असं फिरायलो, म्हणजे मोमेंटरीली त्याच पॉईंटला कशाला आहे, रेस्ट. म्हणजे मोमेंटरीली रेस्ट आल्याशिवाय पार्टिकल डायरेक्शन रिव्हर्स करू शकत नाही. ओके, दॅट्स ऑल. त्याच्यानंतर मी एक्झाम्पल पण सांगितलं, व्हर्टिकली प्रोजेक्टेड बॉडी ॲट हायेस्ट पॉईंट वेलॉसिटी 0, म्हणून पार्टिकल हायेस्ट पॉईंटला डायरेक्शनला काय करतो, रिव्हर्स करतो. Okay, this is all about the velocities of SHM. In next class we will see acceleration and its point. Okay.